दरम्यान राज्यातली पूरस्थिती अजूनही कायम आहे, त्यामुळे कुठे कशी परिस्थिती आहे पाहूयात टॉप 9 बातम्यांमधून। राज्यात आज मुंबई, नाशिक, पालघर, ठाणे, पुणे, रायगड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर नंदुरबार, धुळे, संभाजीनगर, अहिल्यानगर, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गात येलो अलर्ट जारी। अहिल्यानगरच्या नेवासामधील पुलाचं पुरामुळे नुकसान, तर खामगाव दहिगाव हा रस्ता बंद। प्रशासनानं या पुलाचं काम लवकरात लवकर करण्याची ग्रामस्थांची मागणी। अहिल्यानगरच्या भट्टेवाडीमध्ये ढगफुटीसदृश्य पावसामुळे नदी नाल्या ओढ्यांना पूर। पाथर्डीमध्ये करंजी ते भट्टेवाडी हा पूल वाहून गेला। पूल वाहून गेल्यामुळे मागील 15 दिवसांपासून गावाचा संपर्क तुटला। जीव धोक्यात घालून गावकऱ्यांचा प्रवास। बीडच्या आष्टी तालुक्यातल्या जोरदार पावसाचा सांगवी, आष्टी या परिसराला मोठा फटका। पुरात अडकलेल्या 13 शेतकऱ्यांना सुखरूप बाहेर काढलं। अंबाजोगाईमध्ये रेणा नदीच्या पुरामुळे सोयाबीन पिकाचं मात्र मोठं नुकसान। बीडच्या येळंबमधील शेकडो एकरावरील पिकं पाण्याखाली। सोयाबीन, कापूस, मूग आणि उडीदाचे यामुळे मोठं नुकसान। नाशकात दुतोंड्या मारुतीच्या छातीखाली पाणी, तर पाण्याची पातळी पुन्हा थोडी खालावल्याची माहिती। मात्र नाशिकला अद्यापही ऑरेंज अलर्ट जारी। प्रशासनाकडून आता यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या गिरीश महाजनांच्या सूचना। तेलंगणामधील मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सीमावर्ती भागाला पुराचा फटका। गोदावरी नदीला पूर आणि बॅकवॉटरचा हा मोठा फटका। पुराच्या पाण्यात आणखी वाढ झाल्यास गुमलकोंडा, सोमनूर, सोमनपल्ली या गावांना फटका बसणार। जळगावच्या एरंडोल तालुक्यातल्या अंजनी नदीला पूर, तर एरंडोल शहराचा इतर गावांसोबतचा हा संपर्क तुटला। त्यामुळे एरंडोल येवला हायवेवरील वाहतूक प्रशासनाकडून बंद। खरीप पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान। नांदेडच्या गोदावरी नदीला पूर परिस्थिती कायम, तर गोदावरीच्या या पाण्यामुळे नदीकाठच्या हजारो हेक्टरवरची शेती पाण्याखाली। दरम्यान रोहगावला पुराच्या पाण्याचा हा मोठा वेढा।